चला धन्यवाद डीजे राजू दादा, धन्यवाद. आपण बोलूया पुढच्या मॅच कडे. पुढची मॅच आहे एसएस ड्रॅगन्स विरुद्ध संतोष सनरायझर्स. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर तिकडे मात्र लेग साइडच्या दिशेने पुल केलाय. पुल करायला गेले होते, बॉलची उसळी मात्र तिथे झाली नाहीये आणि एक सिंगल रन भेटतोय. सुरुवात इकडे मात्र चांगली अमित साठी. अमित शिंदे आणि त्याच्यासोबत असलेला बॅट्समन अनिकेत. पाहिलं तर हा चेंडू थोडासा लांब राहिलाय फिल्डर पासून. फिल्डरने प्रयत्न चांगले केले, फुटबॉल स्ट्रेच केली तिकडे, परंतु बॉल तरी त्यांच्या हातात आलेला नाहीये. आणि आता देखील एक धाव मिळते. येस, पिंपळवाडी प्रीमियर लीगचा अतिशय चांगला स्टँड तिकडे आपण पाहिलाय. इकडे पाहिलं तरी यावेळेस जेल पकडण्याचा पूर्ण संधी तिकडे होती, परंतु संधी इकडे मात्र चुकली आहे. आणि त्यानंतर पिंपळवाडी प्रीमियर लीगचा अतिशय चांगला व्ह्यू कोण घेत असेल तर ते पहिल्या माळ्यावरचे काका घेत आहेत. क्या बात आहे, अगदी स्टँड्स मधून आनंद घेत आहेत. आणि मजा येत असेल तिकडनं मॅच बघायला. इकडे पाहिलं तरी यावेळेस जेल पकडला जातोय. नंबर आहे 786. पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र ही विकेट आली आहे आणि प्रेक्षक खुश आहेत. बॉलकडे चाललाय आणि काय कॅच हातात घेतली होती, परंतु तिकडे मात्र थोडासा वर खाली आहे, त्याच्यामुळे मात्र ही कॅच मिस झाली असावी. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी करतायत. नक्कीच त्यांना कॉन्फिडन्स आला असेल आणि या आधीची मॅच जिंकून इकडे आली आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल लेग साइडच्या दिशेने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मनगडीचा वापर, हलक्या हाताने मात्र बॉलला फक्त टच केला. एक धाव पुन्हा एकदा मिळवली आणि पहिल्या ओव्हर मध्ये विकेट आल्या कारणाने इकडे मात्र दुप्पट धावा मिळणार नाही आहेत. एकूण धावा झाल्या आहेत फक्त आणि फक्त 5. These are just little things. चला उमी आले आहेत बॉलिंग साठी. टेनिस क्रिकेटच्या राजा ज्यांना म्हटलं जातं तेच उमेश मांजरेकर यावेळेस मात्र आपल्या पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 ला भेट देण्यासाठी आता मात्र इकडे दाखल होणार आहेत. तर इकडे पाहिलं तर विकेट आली आहे, ओमीला देखील विकेट मिळते आणि संतोष सनरायझर्सचे संघ मालक इकडे अतिशय चांगला झेल पकडतायत यष्ट्यांच्या मागे.
ज्यांनी मात्र टेनिस क्रिकेट खेळत असताना सगळ्यात पहिली वैली 4 व्हीलर जिंकली तेच उमेश मांजरेकर आता मात्र आपल्या पिंपळवाडी प्रीमियर लीग 2024 ला त्यांचं इकडे आगमन होईल. आणि आजच्या बॉलवरती मात्र विकेट आलाय. 5 रन आणि 2 विकेट इकडे मात्र माघारी परतली आहेत. पहिले तर पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फ्लिक केलाय. बॉल वरती येत आहेत फिल्डर. पहिले तर या बॉलला फक्त पंच केला, तिकडे स्माइल दिली बॉल खेळल्यानंतर. त्यांना देखील माहिती आहे की किती गतीने बॉल होता, त्याला मात्र आपण एक चांगल्या दिशा दाखवली आहे. 1 रन मिळवलाय आणि धावफलक पुढे जात आहे. 7 धावा होत आहेत धावफलकावरती. 7 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. अमित शिंदे जे मात्र आपल्या संघासाठी एकतर्फी बॅटिंग करतायत, सकाळपासून करत आले आहेत. अगदी आता प्रत्येक संघाची एक शेवटची मॅच बाकी असणार आहे. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा फटका बॅटीच्या बरोबर मधोमध लागतोय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. येस 1 रन मिळतोय. 8 धावा झाल्या धावफलकावरती. आता एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे यात दुसऱ्या ओव्हरचा. ओमीची पण चांगली बॉलिंग झालेली दिसते. फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च झाले आहेत. चौथ्या नाही तर शेवटच्या बॉल वरती हा एक कडक फटका. बॉल मैदानाच्या नाही तर तिकडे चेतन असं काही करू नको. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा झाल्या धावफलकावरती. येस आताचे 2 आहेत. एकूण 10 धावा झाल्यात. 10 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर द कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिली तर झाली आहे. संतोष सनरायझर्स संघाकडनं सागर आलेत बॉलिंग साठी. आणि यावेळेस जर पाहिलं तर बॅटचा आवाज आला आणि बॅट्समन साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस ह्यालाच स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणतात, खेळाडू वृत्ती म्हणतात. फक्त बॅट्समन आणि कीपरलाच माहिती होतं की बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श झाला आणि बॅट्समन स्वतःहून मैदानाच्या बाहेर निघाले. त्यासाठी मात्र बॅट्समन साठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. हेच खरं क्रिकेट आहे आणि हेच खरं क्रिकेटचं खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. चला आपल्या मान्यवर प्रेक्षक जे मात्र स्टेज वरती आहेत ते देखील आता स्क्रीन वरती दिसत आहेत. युट्यूबच्या लाईव्ह मध्ये एकदा हात दाखवायचा सगळ्यांनी. बंदर काहीतरी वेगळंच करतायत. जे बॅटिंग मध्ये नाही केलं ते स्टेज वरती करून दाखवतायत. तुम्ही लोक राहून द्या. चला पुढचा बॉल यावेळी जर पाहिलं तर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जास्त चाललाय. पंच घोषित करतील व्हाईट बॉल. अवंतर धावेने इकडे मात्र धावफलकावरती धावफलक वाढताय, पुढे चाललाय.
एवढे नाचले पण स्क्रीनवर दिसले नाहीयेत, त्यांना माहित नाही. चला पुढचा चेंडू यावेळेस प्ले अँड मिस. बॉलरला माहिती आहे की अनिकेत सरांचा अंदाज थोडा वेगळा आहे. प्रत्येक बॉल अगदी साईडला येऊन पाहणी करतात त्याची की बॉल कुठे योग्य ठिकाणी गेलाय की नाही. आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये दडदड होती की हा बॉल पण वाईट द्यायला चालले सर, पण ते नाही देत. फटका चांगला आहे, रनआउटची संधी, बॅक हँड थ्रो, क्या बात आहे. बॉल जसा आला तसा मात्र बॉलरकडे दिला. तसंच पुढचा बॉल जर पाहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला गेलेला हा चेंडू होता. आणि तसंच उमेशजी मांजरेकर सर यांचं मात्र पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 मध्ये अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस, 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. टेनिस क्रिकेट मधले एक नावाजलेले खेळाडू म्हणजेच उमेश मांजरेकर सर यांचं इकडे मात्र आगमन होत आहे. सरांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक वहिली 4 व्हीलर जिंकली तेच उमेश मांजरेकर सर यावेळेस मात्र आपल्या पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 मध्ये आले आहेत. प्रेक्षकांनी नक्कीच टाळ्यांच्या कडकडात त्यांचं इकडे मात्र स्वागत केलंय. ती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर. तसंच संजयजी मोहिते साहेब आपण देखील मंचाजवळ या, आपल्याला विनंती आहे. उमेश मांजरेकर सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गिरगावातल्या आपल्या पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व 9 मध्ये. चला पुढचा बॉल यावेळेस गोलंदाज सागर यांच्याकडून अमित साठी. इकडे मात्र अमितला देखील या मॅच मध्ये थोडंसं रोखून ठेवलंय मोठे फटके खेळण्यापासून. कारण की मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर अमित अगदी सोप्या पद्धतीने तिकडे 2-2 रन्स आपल्या संघासाठी करत होते. परंतु योग्य त्या क्षणी जेव्हा मात्र 6 बॉल 7 धावा हवे होत्या तेव्हा मात्र त्यांचा संघ हरला. आणि त्यानंतर मात्र आता प्रयत्न त्यांना एवढेच करावे लागतील की 4 षटकांमध्ये आता जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. परंतु आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त आणि फक्त 14 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. आता काहीतरी आणखीन या 6 बॉल मध्ये करून दाखवावं लागणार आहे चांगलं, जेणेकरून मात्र एक मोठा सन्मानजनक स्कोर उभा राहील. अगदी संध्याकाळची वेळ झाली आहे, 7 वाजायला आले आहेत, म्हणजे आपले मान्यवर देखील आता मात्र एक एक करून इकडे आपल्या पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 मध्ये उपस्थित राहतील मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि पिंपळवाडी प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी. प्रेक्षक देखील अगदी खचाखच गर्दी करतील. संडेचा दिवस आणि संडेच्या संध्याकाळमध्ये PPL 09 चा थाट आपल्याला पाहायला मिळतोय. या खूप चांगल्या लाईट्स मध्ये जे मात्र या मॅच खेळण्याचा जो आनंद आहे तो मात्र बाहेर बसलेल्या प्रेक्षकांना देखील त्यांच्या मनात देखील काहीतरी असं असेल की आपण देखील ही क्रीडा स्पर्धा खेळली पाहिजे, आपल्याला देखील एक क्रीडा स्पर्धा खेळण्याचा चान्स मिळाला पाहिजे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर तिकडे मात्र चेतनने डॉट बॉल केलाय. सुरुवात यावेळेस मात्र चेतनने आपल्या ओव्हरचं चांगली केली आहे. बघूया शेवटच्या ओव्हर मध्ये आता चेतन किती धावा खर्च करतायत. यावेळेस काहीतरी वेगळं करायला गेलं, थोडा मात्र बाउन्स जास्त झालाय चेंडू. पंचांनी घोषित केलेला हा व्हाईट बॉल. अजय सावंत आणि सागर कांबळे कृपया व्यासपीठाजवळ यायचे. अजय सावंत आणि सागर कांबळे.
चला चौथ्या ओव्हरमध्ये देखील मात्र आता रन्स कुठेतरी मात्र एक एक करून येत राहिले आहेत, परंतु जास्त स्कोर झालेला दिसत नाहीये. चेतनचा पुढचा चेंडू अमित साठी. पुन्हा एकदा जर पाहिलं तर थेट फिल्डरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. टाळ्या वाजतायत. चेतनच्या प्रत्येक डॉट बॉल वरती टाळ्या वाजतायत. या आधीच्या ओव्हर मध्ये देखील डॉट बॉल वरती टाळ्या वाजवल्या, कारण की संतोष सनरायझर्स संघाचा जो पाठिंबा आहे तो फार मोठा आहे. सपोर्टर्स खूप जास्त आहेत त्यांचे. यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल, स्लोवर वनचा प्रयोग इकडे मात्र चेतनने केलाय. डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. आणि हा बघा, हा तो खेळाडू अनिकेत मिस्त्री आता आपल्या स्क्रीन वरती आहे. पिंपळवाडीची खरी ओळख आणि पीपीएल ची खरी मेहनत ज्यांनी मात्र घेतली आमच्या सारख्या कॉमेंटेटर्सला. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि त्याचसोबत आपले पंच आणि विशेष करून टेनिस क्रिकेट मध्ये दिग्गज खेळाडूंना ज्यांच्या माध्यमातून इकडे उपस्थित आम्ही सगळे राहिलोय, तोच अनिकेत आपल्या स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे इकडे 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 4 ओव्हर मध्ये एकूण धावफलक जर पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त 20 या धावसंख्येवरती पोहोचतायत. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष असणार आहे. 21 इज द टार्गेट. संतोष सनरायझर्स संघाला जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. सत्कार. हॅलो, संजय मोहिते, थोडं थांबायचंय. ओके ओके ठीक आहे. नक्कीच पिंपळेश्वर प्रीमियर लीग 2026 पर्व 9 इथे सुरू आहे आणि आज आपल्या नशिबाने आपल्याला साक्षात ज्यांचं दर्शन इथे लाभलेत, अर्थातच टेनिस क्रिकेटचा बादशाह असं संबोधलं जातं ते साक्षात उमेश मांजरेकर यांना आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात, त्याबद्दल आम्ही आपले शतशः आभार आहोत. थोडक्यात सांगेन की खुद्द हिंद हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः की उमेश मांजरेकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, हे त्यांनी त्यांना उपाधी दिली होती की यासारखा खेळाडू मुंबईत कुठेही नाही. म्हणजे 1980च्या दशकात माझ्या मते त्यांनी क्रिकेटला सुरुवात केली असेल, त्याआधी केली असेल, परंतु ज्यावेळी 1988ला पार्ले टिळक या मैदानावर देवेंद्र गुलाब जोशी यांच्या मार्फत रब्बर बॉलची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळी 1988ला पहिलं पारितोषिक होतं त्या स्पर्धेचं 5,000 रुपये. परंतु नाविन्यपूर्ण गोष्ट होती की त्यावेळी मालिकावीरसाठी 1 लाखाची कोरी करकरीत मारुती व्हॅन हा मालिकावीरचा पुरस्कार होता आणि त्यासाठी उपांत्य फेरी म्हणजे जे आपण म्हणतो की बाद फेरीच्या सामन्यानंतर त्याचं गुणांकन होतं आणि त्या शर्यतीमध्ये सर होत ज्यांना ही पदवी बहाल झाली आणि विवेक कदम आणि उमेश मांजरेकर सर या दोघांची चुरशीची लढाई होती. परंतु त्या काळात उमेश मांजरेकर सरांचा झंझावात इतका होता
की क्षेत्ररक्षण असू दे, गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, आणि त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांनी विवेक कदमला मागे टाकलं आणि मॅचलेस संघ त्यांच्या एकट्याच्या जोरावर त्यांनी अंतिम फेरी गाठली, अंतिम फेरीचा विजेता म्हणून घोषित केलं आणि मुंबईतला पहिला खेळाडू ज्याला कोरी करकरीत गाडी मिळाली असे हे टेनिस क्रिकेटचे बादशाह उमेश मांजरेकर सर, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपण. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल पिंपळेश्वर क्रीडा मंडळ, पिंपळेश्वर रहिवासी संघ आपले शतशः आभारी आहोत. धन्यवाद. बॅक टू यू तेजस. धन्यवाद प्रमोद सर. अगदी आपल्या आवाजामध्ये, आपल्या शब्दांमध्ये इकडे मात्र आपण उमेश सरांचे इकडे मात्र वर्णन केलं आणि सर देखील मात्र आपल्या पिंपळवाडीत दाखल झालेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. पिंपळवाडीचा सीसी आलाय, गिरगावचा सीसी आलाय, चेतन चौगुले बॅटिंग साठी आलाय आणि पहिल्याच फटक्यानंतर चेतनच्या आईच्या फेस वरती जी स्माइल आहे ना ती एक काकी देखील आल्या आहेत मॅच बघायला पासून, सकाळपासून दाखल झाले आहेत मैदानात. आणि सकाळी आपण पाहिलं तर थोडा सुरुवातीला बॅड परफॉर्मन्स झाला, परंतु त्यानंतर केतनने देखील कमबॅक केलं आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी मात्र आपल्या बॅटिंगने, आपल्या बॉलिंगच्या जोरावर इकडे मात्र सांगितलंय. कोणी कोणी काकींना हे पण सांगितलंय की तुम्ही वॉशिंग मशीन साठी घरात जागा करून ठेवा. म्हणजे मालिकावीराच्या पारितोषिक आज आपलं वॉशिंग मशीन आहे आणि चेतन अशीच कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. त्याचे संघ मालक देखील त्याचा परफॉर्मन्स पाहून अगदी खुश आहेत. त्यांनी देखील कुठेतरी मन बनवले की आपण उपांत्य फेरीत मात्र आपण दाखल होऊ आणि चेतनची बॅटिंग बॉलिंग मात्र आपल्याला खूप साथ देणार आहे आणि तसंच कार्य इकडे मात्र चेतन करतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील फक्त त्याने एकूण 5 धावा खर्च केल्या, विकेट घेतली आणि आता मात्र बॅटिंगसाठी उतरलाय. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर यावेळेस बॉलला पाहिलं आणि त्यानंतर मात्र अगदी लेट कट खेळलाय. सिंगल रन भेटते, त्याला माहिती आहे की सिंगल रन करून देखील मात्र आपण ही मॅच जिंकू शकतो आणि विशेष करून या ओव्हरमध्ये विकेट घालवायचा नाहीये म्हणजे आपला धावफलक जे आहे ते मात्र दुप्पटीने वाढेल. जरी आपण 6 रन या ओव्हरमध्ये केला ते 6 रन मात्र 12 रन वरती कन्वर्ट होतील, डबल होतील. यावेळी चुकी झाली आहे. गोलंदाजाला देखील प्रेशर आहे त्याच्यावरती कारण की रन जास्त झाले नाहीये त्यांच्या संघाचे, फक्त आणि फक्त 20 धावा पहिल्या धावामध्ये झाल्या आणि त्यानंतर आता 21 धावांचं टार्गेट असताना इकडे मात्र चेतनने आपल्या संघासाठी खूप चांगली सुरुवात केली आहे. 3 धावा झाल्या आहेत 2 चेंडूंवरती. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेतनच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा 2 रन मिळत आहेत. सुरुवात दमदार इकडे चेतन करतोय आपल्या टीमसाठी. गिरगावचा सीसी, पिंपळवाडीचा फरदीन काझी म्हणून ज्यांना ओळखला जातो तो चेतन बॅटिंग करतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पिंपळवाडीचे क्रिकेट म्हटलं गेलं तर थोडंफार वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय मैदानाची आखणी आपण जर पाहिली तर मैदान थोडंसं वेगळं आहे आणि त्याच मैदानानुसार ज्या ज्या ठिकाणी बॉल जातो तिकडे मात्र वेगळे रूल आणि नियम तिकडे मात्र आहेत. आपण जिकडे बॉल माराल तिकडे मात्र आपल्याला मोठा रन मिळणार नाही याची मात्र खात्री आहे, परंतु 1 आणि 2 रन करण्याच मात्र फलंदाज इकडे जास्त सक्षम होऊ शकतो आणि आपल्या टीमला भक्कम करू शकतो आणि तेच कार्य इकडे मात्र चेतन खूप चांगल्या पद्धतीने करतोय. 1-1, 2-2 धावा तो आपल्या टीमसाठी बनवतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं ऑफ साईडच्या दिशेने खेळलेला हा फटका सुरेख आणि 2 धावा इकडे मात्र चेतनला भेटतायत. चांगली बॅटिंग करतोय. एकच मिनिट, एक चेंडू बाकी आहे. पंच अनिकेत सर, येस, या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 10 रन झाले आहेत आणि तुम्हाला सांगतो आपला जो नियम आहे पहिल्या ओव्हर मध्ये जर विकेट घालवली नाही तर मात्र आपले रन दुप्पट होतात, म्हणजे 10 चे 20 झाले आहेत आणि आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 रनची गरज आहे. प्रेक्षकांचा उत्साह पाहून खरं तर आनंद मिळतो की ज्या पद्धतीने मात्र प्रेक्षक दरवर्षीप्रमाणे गर्दी करून पिंपळवाडी प्रीमियर लीगला मात्र साथ देत असतात, त्यांची साथ देखील तितकीच गरजेची आहे पिंपळवाडी प्रीमियर लीग मध्ये. त्यांचा आनंद, त्यांचा उत्साह पाहून इकडे मात्र खेळाडू देखील प्रोत्साहित होत असतील कारण की ते देखील प्रोत्साहन देण्याला खेळाडूला इकडे मात्र येत असतात, खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत असतात. आणि हा जिंकलेला फटका चेतनच्या बॅट मधून आलेला आणि इकडे मात्र आपला 3रा सामना जिंकतायत. एक सामना जरी पराभूत झाले असतील परंतु मात्र आपल्या साखळी सांगितल्यामध्ये इकडे 4थ्या 4 पैकी 3 धावा 3 मॅच इकडे मात्र जिंकलेत संतोष सनरायझर्स संघ.
त्यांचं अगदी हार्दिक हार्दिक अभिनंदन. मला तरी असं वाटतं की ते मात्र आता सेमीफायनल मध्ये दाखल झाले आहेत. आकाश कोलतरकर. चला, या सामनावीरचं पारितोषिक जाते चेतन चौगुले अर्थातच पिंपळवाडीचा फरदीन काझी. त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे.